नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी। चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबई महापौर पदासाठी 2.5 वर्षांचा दावा केला आहे। महापौर बसवण्यासाठी भाजपला 25 नगरसेवकांची गरज असून शिंदेंच्या गटाचा पाठिंबा आवश्यक आहे। शिवसेना सन्मानपूर्वक पद मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहे। कालच 29 नगरसेवकांना ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये 4 दिवसांसाठी ठेवण्यात आले आहे। फूट टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात चर्चा होणार आहे। उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित करत म्हटले की महापौर व्हायचे स्वप्न आहे, देवाच्या मनात असेल तर तेही होईल। यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले की देवाच्या म्हणजे माझ्या की वरच्या देवाच्या। महायुतीचा महापौर वरच्या देवाने ठरवला आहे आणि तो आमचाच होईल। फडणवीसांनी सेना मनसे युतीचे विश्लेषण करत सांगितले की राज ठाकरेंना युतीचा फायदा झाला नाही, मनसे बिगेस्ट लूजर ठरली, तर उद्धव ठाकरे यांना युतीचा फायदा झाला असं फडणवीस यांनी म्हटलंय। शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलंय की स्वतःच्याच राज्यात नगरसेवक लपवून ठेवायची वेळ असेल तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे। हे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवून दिले आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 19 ते 23 जानेवारीपर्यंत 5 दिवसांसाठी दावोस दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत सहभागी होतील आणि महाराष्ट्रात आर्थिक गुंतवणूक वाढवण्यावर भर देतील। यंदा 16 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी प्रयत्न होणार आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत सरकारी अधिकारी आणि उद्योग मंत्रीही दावोसला गेले आहेत। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे। त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केल्याचा आरोप करत गिरे तो भी टांग ऊपर अशी ठाकरेंच्या सेनेची अवस्था आहे असं म्हटलंय। सावंतांच्या मते या गद्दारीमुळे त्यांना सत्ता, नेतृत्व आणि चर्चेत स्थान मिळत नाही असं म्हटलंय। मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांवर टीका करत म्हटलंय की भाजपने आधी महाविकास आघाडीचा शेवट केला आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच अजित पवार यांचा राजकीय काटा काढलाय। जरांगे पाटलांच्या मते अजित पवार काही नासक्या आणि रक्ताने माखलेली लोक सोबत ठेवत असल्यामुळे मराठा समाज त्यांच्यापासून दूर झाला आहे, त्यामुळे पुण्यासारख्या ठिकाणी त्यांना अपेक्षित यश मिळू शकलं नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय। सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र लढण्याची शक्यता वाढली आहे। बारामतीत झालेल्या बैठकीत दोन्ही गटांनी एकाच निवडणूक चिन्हावर लढण्याबाबत सकारात्मक चर्चा केली आहे। सोलापूर महापालिकेतील पराभवानंतर भाजपला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची एकजूट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सध्या दिसतंय। उल्हासनगर महापालिकेत अचानक राजकीय उलथापालथ झाली आहे। 78 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला 37 जागा मिळाल्यामुळे महापौरपद भाजपकडे जाण्याची अपेक्षा होती, परंतु श्रीकांत शिंदेंच्या ऐनवेळी चालीनं अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे शिवसेनेत प्रवेश करताच शिवसेनेचे संख्याबळ 38 वर गेले आणि भाजपचे 37 वर राहिले। यामुळे उल्हासनगर महापालिकेत महापौरपद शिवसेनेकडे जाणार आहे। शिवसेना आणि वंचित उमेदवार सत्ता स्थापनेसाठी तयार आहेत। काँग्रेसच्या राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाची आज मुंबईत बैठक होणार आहे। बैठक दादरमधील टिळक भवनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली होईल। यामध्ये नेते विजय वडेट्टीवार, सतेज उर्फ बंटी पाटील, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, अमित देशमुख आणि विश्वजित कदम उपस्थित राहणार आहेत। बैठकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी काँग्रेसची रणनीती ठरवण्यात येईल। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने मुंबई काँग्रेस नेते भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। ही कारवाई त्यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचा राजीनामा मागणाऱ्या वक्तव्यांमुळे करण्यात आली आहे। नोटीसमध्ये म्हटलं गेलंय की भाई जगताप यांची विधानं पक्षशिस्तीच्या विरोधात आहेत आणि मतभेद सार्वजनिकपणे मांडणे चुकीचे आहे, तर भाई जगतापांना 7 दिवसांत लेखी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत। नागपूर महापालिकेत काँग्रेसने जागा वाढवून 34 वर पोहोचवल्या आहेत। यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी जोरदार शर्यत सुरू आहे। सध्या संजय महाकाळकर, दीपक पटेल, अभिजित झा आणि विवेक निकेसे यांची नावे चर्चेत आहेत। लवकरच पक्षाचे निरीक्षक नगरसेवकांशी चर्चा करून गटनेता आणि विरोधी पक्षनेता पदाची निवड निश्चित करतील। आक्रमक कार्यशैली आणि जातीय समीकरण यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतरही नगरसेवकांना मान सन्मान स्वीकारण्यासाठी सुमारे 20-22 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे। राज्य शासनाने महापौर पदाचे आरक्षण अद्याप जाहीर केले नाही। आरक्षण जाहीर झाल्यानंतर विशेष सभा बोलावणे,
निवडणूक अधिकारी नियुक्त करणे आणि महापौर निवडणूक घेण्यासाठी किमान 15 दिवस लागतील। त्यामुळे नवीन सभागृहाचे कामकाज महापौर निवडीनंतर सुरू होईल। मुंबई उच्च न्यायालयाने अंबरनाथ नगरपालिकेच्या सभेला तात्पुरती स्थगिती दिली आहे। हा आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या शिंदेंच्या शिवसेनेच्या आघाडीला मान्यता देण्याच्या निर्णयाविरोधात विकास आघाडीने दिलेल्या आव्हानानंतर आला आहे। नियोजित सभा सोमवारी सायंकाळपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 मधून निवडून आलेल्या शिंदे सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका पूजा नवले आणि त्यांच्या पती प्रवीण नवले यांच्यासह 15 ते 20 संशयितांवर विरुद्ध गुन्हा दाखल केला गेलाय। विजयानंतर पराभूत उमेदवाराच्या घरासमोर नवले यांच्या कार्यकर्त्यांकडून धिंगाणा तसंच घरात शिरून अश्लील कृत्य आणि आग लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। पुण्यातील प्रभाग 36 मध्ये भाजपच्या सई थोपटेंनी विजयी मिळवून महापालिकेतील सर्वात तरुण नगरसेवक बनली आहे। लहानपणी पायलट होण्याचे स्वप्न पाहणारी सई आता आपल्या प्रभागाला स्मार्ट बनवण्याचे उद्दिष्ट ठेवून राजकारणात सक्रिय झाली आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील अनुभव आणि वडिलांची साथ यामुळे सई राजकारणात पदार्पण करत आहे। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री राज पुरोहित यांचा काल रात्री मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झालं। ते 69 वर्षांचे होते। काही दिवसांपासून प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। राज पुरोहित हे मुंबईच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते होते। त्यांनी दक्षिण मुंबईतील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून सलग 5 वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं होतं। राज्य मंत्रिमंडळाने अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतूवरील वाहतूक शुल्कामध्ये बदल करण्यास मान्यता दिली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पथक करात 50% सूट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय। तसंच इलेक्ट्रिक मोटारी आणि बस यांनाही पूर्णपणे सूट देण्यास मंजुरी देण्यात आली आहे। या निर्णयामुळे ई-व्हेकल्स धारक आणि इतर वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आज अभियांत्रिकी आणि देखभालीसाठी मेगा ब्लॉक आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक लागू राहणार आहे। या काळात मस्जिद, सँडल्स रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार या स्थानकांवरील लोकल थांबे बंद राहतील। पनवेल वाशी दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे। मुंबईमध्ये टाटा मुंबई मॅरेथॉन 2026ला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हिरवा झेंडा दाखवलाय। या मॅरेथॉनसाठी 70,000हून अधिक धावपटूंनी नोंदणी केली आहे। 65,000हून अधिक धावपटूंनी सहभाग देखील घेतलाय। सर्वसामान्यांसह या मॅरेथॉनमध्ये काही सेलिब्रिटींनीही भाग घेतला होता। या मॅरेथॉनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून ड्रीम रनला फ्लॅग दाखवण्यात आला। ड्रीम रनमध्ये अभिनेता आमिर खान यांच्या संपूर्ण कुटुंबासह सहभागी होते। नाशिकच्या रामकुंडावर मौनी अमावस्येनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती पाहायला मिळत आहे। नाशिक शहरासह राज्यभरातून येणाऱ्या भाविक गंगा घाटावर स्नान करून धार्मिक विधी आणि दानधर्म करत आहेत। मौनी अमावस्या निमित्त गंगेत स्नान करण्याचे आणि दानधर्म करण्याचे विशेष महत्त्व असते। त्यामुळे पहाटेपासूनच रामकुंड आणि गंगा घाट परिसरात भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे। सध्या बातमीपत्रात एवढंच। पुढील घडामोडींसाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी। आवाज इंडिया।